Hello students, welcome to the online lecture of the topic line and plane. This is part 2 of the topic plane. In this video lecture, we will learn equation of plane in point and two parallel direction form. Equation of plane in point and two parallel direction form and examples on the same form. First, we will learn vector equation of plane passing through the point A bar and parallel to the vectors B bar and C bar. तर हा प्लेनचा दुसरा फॉर्म आहे. आपण प्लेनचं वेक्टर इक्वेशन जे ए ह्या पॉईंटमधून प्लेन ए ह्या पॉईंटमधून पास होते आणि जे प्लेन बी बार आणि सी बार ह्या दोन वेक्टर्सना पॅरलल आहे अशा प्लेनचं इक्वेशन डिराईव्ह करणार आहोत. तर त्याच्यावरती एक थेरम आहे. थेरम प्रूव्ह दॅट वेक्टर इक्वेशन ऑफ द प्लेन पासिंग थ्रू द पॉईंट ए बार अँड पॅरलल टू बी बार अँड सी बार इज आर बार मायनस ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार इक्वल टू 0. जे जो प्लेन ए बार हा ए ह्या पॉईंटचा पी व्ही आहे. जो प्लेन ए ह्या पॉईंटमधून पास होतो आणि बी बार आणि सी बार ह्या दोन वेक्टर्सना पॅरलल आहे अशा प्लेनचं वेक्टर इक्वेशन आर बार मायनस ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार इक्वल टू 0 आहे. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर हा प्रूफमध्ये हा रिक्वायर्ड प्लेन आहे ज्या प्लेनचं इक्वेशन आपण फाइंड आउट करणार आहे किंवा प्रूव्ह करणार आहे. तर ए हा प्लेनवरचा पॉईंट आहे आणि त्याच प्लेनवरचा पी हा दुसरा पॉईंट आहे. पीचा पोझिशन वेक्टर आर बार आहे. एचा पोझिशन वेक्टर ए बार आहे. ए बार इज अ पॉईंट ऑन द प्लेन. ए हा त्या प्लेनवरचा पॉईंट आहे. आता बी बार आणि सी बार हे त्या प्लेनवरचे वेक्टर्स आहेत. बी बार आणि सी बार हे प्लेनला असणारे पॅरलल वेक्टर्स आहेत. मग बी बार आणि सी बार हे जर प्लेनला पॅरलल असतील तर त्या दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट बी बार क्रॉस सी बार हा त्या दोन वेक्टर्सना असणारा परपॅन्डिक्युलर वेक्टर येतो. म्हणजे तो प्लेनला पण परपॅन्डिक्युलर येतो. बघा, बी बार आणि सी बार हे प्लेनला पॅरलल आहेत आणि बी बार क्रॉस सी बार हा बी बार आणि सी बार दोघांना परपॅन्डिक्युलर आहे. म्हणजे बी बार क्रॉस सी बार हा प्लेनला सुद्धा परपॅन्डिक्युलर वेक्टर तयार होतो. मग प्लेनला परपॅन्डिक्युलर आहे म्हणजे तो प्लेनचा नॉर्मल आहे. ॲज बी बार अँड सी बार आर पॅरलल टू द प्लेन बी बार क्रॉस सी बार इज नॉर्मल टू द प्लेन. म्हणजे तो प्लेनचा परपॅन्डिक्युलर वेक्टर झाला म्हणजेच प्लेनचा नॉर्मल वेक्टर झाला. तर लेट पी आर बार बी एनी पॉईंट ऑन द प्लेन. हा पी हा त्याच प्लेनवरचा एक पॉईंट आहे आणि ए हा पण त्याच प्लेनवरचा पॉईंट आहे. म्हणजे ए पी बार हा वेक्टर त्या प्लेनवरचा वेक्टर होईल. देअरफॉर ए पी बार लाईज ऑन द प्लेन. तर ए पी बार हा प्लेनवरती असेल तर प्लेनला जो वेक्टर परपॅन्डिक्युलर आहे त्या वेक्टरला ए पी बारसुद्धा परपॅन्डिक्युलर असतो. प्लेनवरचा कुठलाही लाईन तुम्ही घेतली किंवा वेक्टर घेतला तर प्लेनचा नॉर्मल हा प्लेनमधल्या प्रत्येक लाईनला किंवा प्रत्येक वेक्टरला परपॅन्डिक्युलर येणार आहे. मग ए पी बार हा प्लेनवरचा वेक्टर आहे आणि म्हणून बी बार क्रॉस सी बार त्याला परपॅन्डिक्युलर येणार आहे. देअरफॉर ए पी बार परपॅन्डिक्युलर टू बी बार क्रॉस सी बार. तर दोन वेक्टर्स जर परपॅन्डिक्युलर असतील तर त्यांचा डॉट प्रोडक्ट 0 येईल. देअरफॉर ए पी बार डॉट बी बार क्रॉस सी बार इक्वल टू 0. तर ए पी बार त्याच्या पी व्हीच्या स्वरूपात पीचा पी व्ही आपण इथं आर बार घेतला आहे. म्हणजे आर बार मायनस ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार इक्वल टू 0 ए पी बार पी व्हीच्या स्वरूपात लिहिलेला आहे. आता ह्या ब्रॅकेट बरोबर डॉट प्रोडक्ट घेतलेला आहे. देअरफॉर आर बार डॉट बी बार क्रॉस सी बार मायनस ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार इक्वल टू 0. आणि ही टर्म फक्त इकडं पलीकडं ट्रान्सफर केलेली आहे आर एच एसला. देअरफॉर आर बार डॉट बी बार क्रॉस सी बार इक्वल टू ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार.
आता हेच इक्वेशन फक्त पुढं 2 स्टेप सिम्प्लिफाय केलेलं आहे. तुम्ही असं सुद्धा वेक्टर इक्वेशन मांडलं तरी चालते. हे इक्वेशन इथं तयार झाले आणि त्याच्या पुढं 2 स्टेप ते सिम्प्लिफाय केलेलं आहे. मग हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. Therefore, r bar dot b bar cross c bar equal to a bar dot b bar cross c bar is the vector equation of plane passing through a bar and parallel to the vectors b bar and c bar. म्हणजे हा फॉर्म कधी वापरायचा आहे, तर प्लेनवरचा एक पॉईंट दिला आणि प्लेनला असणारे 2 पॅरलल वेक्टर दिले की ह्या फॉर्ममध्ये त्या प्लेनचं वेक्टर इक्वेशन तुम्हाला मांडता येणार आहे. आता हेच वेक्टर इक्वेशन आत्ता जे आपण वेक्टर इक्वेशन डिराईव्ह केलं त्याला प्लेनचा पॅरामेट्रिक फॉर्म असं सुद्धा म्हणतात. ते इथं नोटमध्ये लिहिलेलं आहे. दॅट इज वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन आर बार डॉट बी बार क्रॉस सी बार इक्वल टू ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार in parametric form can be written as r bar equal to a bar plus lambda b bar plus mu c bar where lambda and mu are parameters. म्हणजे हे 2 इक्वेशन एकाच प्लेनचे आहेत, फक्त हा व्हेक्टर फॉर्म आहे आणि हा पॅरामेट्रिक फॉर्म आहे. मग ह्या फॉर्ममध्ये जर तुम्हाला इक्वेशन दिलं तर आर बार हा प्लेनवरच्या पॉईंटचा पी व्ही आहे, म्हणजे हा जनरल पॉईंटचा पी व्ही आहे. ए बार हा प्लेनवरच्या पॉईंटचा पी व्ही आहे, म्हणजे हा प्लेनवरचा पॉईंट आहे. आणि बी बार आणि सी बार हे प्लेनला असणारे पॅरलल वेक्टर आहेत. म्हणजे ह्या फॉर्ममध्ये इक्वेशन दिलं तर ए हा प्लेनवरचा पॉईंट आणि बी बार आणि सी बार हे प्लेनला असणारे पॅरलल वेक्टर्स येणार आहेत. त्या एक्झाम्पल्स, त्या फॉर्मवरची एक्झाम्पल्स. पहिलं एक्झाम्पल, फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द पॉईंट ए -275 and parallel to the vectors 4i bar minus a bar plus 3k bar and i bar plus a bar plus k bar. आता इथं एका प्लेनचं वेक्टर इक्वेशन आपल्याला काढायचं आहे आणि त्या प्लेनवरचा एक पॉईंट दिला आहे आणि त्या प्लेनला असणारे हे 2 पॅरलल वेक्टर्स दिलेत. मग पॉईंट आणि 2 पॅरलल वेक्टर्स म्हणजे पॉईंट अँड 2 पॅरलल डिरेक्शन फॉर्म आपल्याला वापरायचा आहे. सोल्युशन, पहिल्यांदा प्लेनवरचा पॉईंट लिहिलेला आहे, दिलेला पॉईंट, आणि पॉईंट दिला की पी व्ही आपल्याला काढता येतो. म्हणजे ए बारची व्हॅल्यू -2i बार प्लस 7j बार प्लस 5k बार येईल. आता पॅरलल वेक्टर्स त्यांना नावं दिलेत. एका वेक्टरला बी बार म्हटलेलं आहे आणि एका वेक्टरला सी बार म्हटलेलं आहे. दॅट इज बी बार इक्वल टू 4i बार मायनस ए बार प्लस 3k बार अँड सी बार इक्वल टू i बार प्लस ए बार प्लस के बार. तर वेक्टर इक्वेशनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. वेक्टर इक्वेशन ऑफ द प्लेन पासिंग थ्रू ए बार अँड पॅरलल टू बी बार अँड सी बार इज आर बार डॉट बी बार क्रॉस सी बार इक्वल टू ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार. हा फॉर्म्युला आहे, से इक्वेशन 1. आता ह्याच्यात आर बार आहे तसं राहणार आहे. आपल्याला बी बार क्रॉस सी बार कॅल्क्युलेट करून इथं सबस्टिट्यूट करायचं आहे आणि ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार कॅल्क्युलेट करून इथं सबस्टिट्यूट करायचं आहे. तर पहिल्यांदा आपण बी बार क्रॉस सी बार म्हणजे बी बार आणि सी बारचा क्रॉस प्रोडक्ट आहे. मग क्रॉस प्रोडक्ट कॅल्क्युलेट करताना त्याचं एक्सप्रेशन डिटर्मिनंट आहे, ज्याचा पहिला रो नेहमी आय बार जे बार के बार असणार आहे. सेकंड रो बीचे कॉम्पोनंट 4 - 1 3 आणि लास्ट रो सीचे कॉम्पोनंट 1 1 1. आता डिटर्मिनंट एक्सपांड केलेला आहे इक्वल टू आय बार इंटू ब्रॅकेट -1 - 3 मायनस ए बार इंटू ब्रॅकेट 4 - 3 प्लस के बार इंटू ब्रॅकेट 4 + 1 इक्वल टू -4i बार मायनस ए बार प्लस 5k बार. आता ही टर्म आपण कॅल्क्युलेट केली. आता ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार. कन्सिडर ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार इक्वल टू ए बार दिलेला आहे. ए बार इथं आपण कॅल्क्युलेट केला आहे, तो सबस्टिट्यूट केला आहे, -2i बार प्लस 7j बार प्लस 5k बार डॉट. आता बी बार क्रॉस सी बार इथं कॅल्क्युलेट केला आहे, तो सबस्टिट्यूट करायचा आहे, -4i बार मायनस ए बार प्लस 5k बार. तर 2 वेक्टरचा डॉट प्रोडक्ट आहे. डॉट घेताना आयचे कॉम्पोनंट -2 × -4 प्लस जे कॉम्पोनंट 7 × -1 प्लस के चे कॉम्पोनंट 5 × 5. आता टर्म्स कलेक्ट करायच्यात. 8
-7 + 25 म्हणजे 26. आता ह्या व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये ठेवायच्यात. बघा, फ्रॉम 1 वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन इज आर बार आहे तसा ठेवला आहे, आर बार आहे तसा ठेवला आहे. शेवटची स्टेप बघा, आर बार डॉट बी बार क्रॉस सी बार हा आपण कॅल्क्युलेट केला आहे, तो ठेवलेला आहे -4i बार -a बार + 5k बार इक्वल टू ए बार डॉट बी बार क्रॉस सी बारची व्हॅल्यू 26 आहे, ती तिथं ठेवलेली आहे. म्हणजे वेक्टर इक्वेशन रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ प्लेन इज आर बार डॉट -4i बार -a बार + 5k बार इक्वल टू 26. आता त्याच पद्धतीनं हे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करायचं आहे. फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ द प्लेन passing through the point a -1 to -5 and parallel to the vectors 4i bar -a bar plus 3k bar and I bar plus a bar minus k bar. पॉईंट दिलेला आहे आणि 2 पॅरलल वेक्टर्स दिलेले आहेत. त्याचा आन्सर वेक्टर इक्वेशन आर बार डॉट -2i बार प्लस 7j बार प्लस 5k बार इक्वल टू -9 हे येणार आहे. पुढचं एक्झाम्पल, फाइंड द कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन आर बार इक्वल टू 5i बार -2j बार -3k बार प्लस लॅम्बडा इंटू ब्रॅकेट I बार प्लस a बार प्लस k बार प्लस म्यू इंटू ब्रॅकेट I बार -2j बार प्लस 3k बार. आता हे पॅरामेट्रिक फॉर्ममधलं प्लेन दिलं आहे आणि त्या प्लेनचं आपल्याला कार्टेशियन इक्वेशन काढायचं आहे. मग पॅरामेट्रिक फॉर्ममध्ये इक्वेशन असेल तर हा जो वेक्टर आहे हा ए बार असतो, म्हणजे लाईनवर प्लेनवरच्या पॉईंटचा पी व्ही, आणि हे दोघं पॅरलल वेक्टर्स टू द प्लेन असतात. बघा, सोल्युशन इक्वेशन ऑफ प्लेन इज हे आहे तसं इक्वेशन इथं लिहिलेलं आहे. तर कम्पेअरिंग विथ आर बार इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार प्लस म्यू सी बार, पॅरामेट्रिक फॉर्ममध्ये इक्वेशन दिले, मग त्या फॉर्मशी आपण ते कम्पेअर केलेलं आहे. ए बार इक्वल टू 5i बार -2j बार -3k बार हा ए बार आहे. बी बार म्हणजे पहिला पॅरलल वेक्टर हा I बार प्लस a बार प्लस k बार, आणि दुसरा पॅरलल वेक्टर इथं आहे त्याला आपण सी बार म्हटलेलं आहे. सी बार इक्वल टू I बार -2j बार प्लस 3k बार. आता प्लेनवरचा हा पॉईंट आहे, त्याचा पी व्ही दिला आहे आणि पॉईंट आपल्याला मांडायचा आहे. मग ax1 y1 z1 इक्वल टू a 5 -2 -3. आता बी बार आणि सी बार हे प्लेनचे पॅरलल वेक्टर आहेत, म्हणजे त्यांचा क्रॉस प्रोडक्ट हा प्लेनचा नॉर्मल येतो. ॲज बी बार अँड सी बार आर पॅरलल टू द प्लेन, बी बार क्रॉस सी बार इज नॉर्मल ऑफ प्लेन. आपण नॉर्मल वेक्टर आधी कॅल्क्युलेट करून घेणार आहे. कन्सिडर बी बार क्रॉस सी बार. तर क्रॉस प्रोडक्टसाठीचं एक्सप्रेशन डिटर्मिनंट, पहिला रो I बार जे बार के बार, सेकंड रो बी बारचे कॉम्पोनंट 1 1 1, लास्ट रो 1 -2 3. आता डिटर्मिनंट एक्सपांड करायचं आहे. I बार इंटू ब्रॅकेट 3 + 2 मायनस जे बार इंटू ब्रॅकेट 3 - 1 प्लस के बार इंटू ब्रॅकेट -2 -1. टर्म्स कलेक्ट केलेत इक्वल टू 5i बार -2j बार -3k बार. तर हा नॉर्मल वेक्टर आहे. मग वेक्टर माहिती असेल तर त्याचे रेशो आपल्याला मांडता येणार. देअरफॉर डायरेक्शन रेशोज ऑफ नॉर्मल आर 5 -2 -3. तर रेशोजना आपण नोटेशन ABC वापरले. देअरफॉर ABC इक्वल टू 5 -2 -3. आता रेशो माहिती आहेत आणि प्लेनवरचा पॉईंट पण माहिती आहे. मग पॉईंट नॉर्मल फॉर्ममध्ये इथं कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन मांडलेला आहे. कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन इज, बघा आपला हा पहिला फॉर्म आहे, पॉईंट नॉर्मल फॉर्मचा हा कार्टेशियन फॉर्म आहे. x - x1 इंटू a प्लस y - y1 इंटू b प्लस z - z1 इंटू c इक्वल टू 0. आता याच्यात x y z व्हेरिएबल आहेत, ते आहे तसे ठेवायचे आहेत. x1ची व्हॅल्यू 5, a ची व्हॅल्यू 5 प्लस y -2 y1 -2 आहे, b -2 प्लस z z1 -3 आहे इंटू -3 इक्वल टू 0. आता हे फक्त सिम्प्लिफाय केले. देअरफॉर x - 5 इंटू 5
प्लस वाय प्लस 2 इंटू -2 प्लस झेड प्लस 3 इंटू -3 इक्वल टू 0. 5नं ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे. 5x - 25 -2नं मल्टिप्लाय केलं की -2y - 4 -3z - 9 इक्वल टू 0. आणि शेवटच्या स्टेपला कॉन्स्टंट कलेक्ट केलेत. 5x - 2y - 3z आणि टोटल कॉन्स्टंट हा -38 येतो इक्वल टू 0. म्हणजे रिक्वायर्ड कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन इज 5x - 2y - 3z - 38 इक्वल टू 0 हे येणार आहे. तर त्याच पद्धतीनं हे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करायचं आहे. फाइंड द कार्टेशियन इक्वेशन ऑफ द प्लेन आर बार इक्वल टू आय बार मायनस ए बार प्लस लॅम्बडा इंटू ब्रॅकेट आय बार प्लस ए बार प्लस के बार प्लस म्यू इंटू ब्रॅकेट आय बार मायनस 2 बार प्लस 3 बार. त्याचा ॲन्सर 5x - 2y - 3z - 7 इक्वल टू 0 हे आहे.